महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे सोलापूर शाखेच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक नाम शिंदे यांच्या 3 पुस्तकांचा प्रकाशन आणि त्यांचा अमृत महोत्सव सत्कार सोहळा शनिवार दिनांक 21 डिसेंबर रोजी डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या समारंभाला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, त्यांच्या पत्नी उज्ज्वलाताई शिंदे यांच्या उपस्थितीत नाम शिंदे यांच्या कथासंग्रह मोहाचे झाड, कादंबरी जातीला जात वैर दुसरी आवृत्ती आणि जातीला जात वैर कादंबरीवरील लेखाजोखा समीक्षा ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. तसेच त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांचा सत्कारही आयोजित करण्यात आला असल्याची माहिती मसाप शाखा जुळे सोलापूरच्या अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर श्रुती वडकबाळकर यांनी दिली. नाम शिंदे हे वयाच्या 16व्या वर्षापासून कथा कविता लिहित आहेत. त्यांची पहिली कविता रुईची फुलं ही 1982 साली प्रकाशित झाली. जातीला जात वैरी कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार मिळाला. त्यांचे साहित्य 12वी ते MA पर्यंतच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाले. त्यांच्या साहित्यावर MPhil आणि PhD साठी अभ्यास केला गेला. नाम शिंदे हे महाराष्ट्रातील जवळपास सर्वच दैनिकातून आणि मासिकातून त्यांनी लेखन केले आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सरस्वती पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर शरदकुमार लिंबाळे, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत दत्ता गायकवाड, सोलापूर शाखेच्या अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर श्रुती वडकबाळकर, उपाध्यक्ष दत्ताअण्णा सुरवसे आदी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मसाप प्रमुख कार्यवाह डॉक्टर नरेंद्र काटीकर, कार्यवाह वंदना कुलकर्णी, प्राध्यापक डॉक्टर दीपक नारायणकर, शांताराम शिंदे, अॅडव्होकेट केशव इंगळे यांनी केले आहे. वैशिष्ट्य असं की मी दरवर्षी मुंबईपासून दसरा आणि मकर संक्रांतीला न चुकता होईल फॅमिली आजही सोलापूरला येत असतो आणि सोलापूरने मला जे घडवलं, मला आनंद वाटतो. वयाच्या 16व्या वर्षी सोलापूर समाचारला माझी पहिली कविता छापून आली, तर आज 68 वर्ष होत आहे. त्याचबरोबर मी पत्रकार मित्रांनो तुम्हाला एक त्यातली अजून एक गंमत सांगतो. आमच्या काळामध्ये लिखाण करणाऱ्या तरुण विद्यार्थी वर्गामध्ये मी आणि चंद्रभूषण कुलश्रेष्ठ प्राध्यापक वागले ते आमच्या दोघांच्या कविता त्या समाचार आणि संचारला छापून यायच्या. त्यावेळी संचार आता जे आहे ते गावाच्या मध्ये आलं, पण तेव्हा तिथं कविता निवडून द्यायची म्हटलं तरी फार लांबचा पल्ला असायचा. आम्ही दोघे म्हणून सायकलवर डबल सीट जायचो, कविता द्यायचो आणि दुसऱ्या दिवशी त्याची कविता येते का माझी कविता येते असं आमच्या मित्रांमध्ये व्हायचं. आणि त्यावेळी संचार रंगा अण्णा बघा म्हणजे सोलापूरच्या त्यावेळेच्या तरुण कविता लेखकाला आम्हाला, मला आणि चंद्रभूषण कुलश्रेष्ठला त्यानंतर आठवड्याभरामध्ये संचारकडनं आम्हाला 5 रुपयाची मनी ऑर्डर मानधन यायची. तर त्या काळामध्ये सोलापूरमध्ये जे आम्ही आज बरेच लोक लिहित आहेत, पण त्या काळामध्ये जे आम्ही मोजकेच लोक होतो त्यामध्ये नशिबानं आम्हाला रवी सरदेशमुख सर, दीपक कुलकर्णी सर, भगवानदास तिवारी सर, त्यानंतर आमचे दादा कवी संजीव